ओके सो व्हेरी गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि आपण निघालो एक शॉर्ट ब्रेकफास्ट राईडला. आता टॉप बॉक्स बंद करून घेऊ दे. 800 टाक. ओके सो फर्स्ट मीटअप पॉईंटला पोचलो आहे अँड वाजलेत 5:15 परफेक्ट. अजूनपर्यंत 3 जण आहेत आपल्याकडे. विशाल आणि तिसरा पण तो विशालच आहे. तो विशाल आहे आपली R15 घेऊन. सेकंड विशाल शेलार आहे त्याची रोमिओवरून आणि विशाल उपट सुपट. बाकी माजुड्याला तर 3-4 जणच येणार होते. सो 3 जण तर झालेत पार्टी. बाकी आता सेकंड मीटअप पॉईंट आपला JNPTला सगळ्यांना का परवडतं माहिती आहे का, कारण की नवी मुंबईवाले भरपूर जण आहेत. तर सगळे JNPTला भेटणार आहेत. बाकी आता निघू. 5चा टाईम द्यायला 5:15 झालेच. 15 मिनिटाचा टाईमपास केला इकडे. फिलिंग तर सगळं झालं ऑलरेडी करून. आता JNPTला गेलो भेटतो. मध्ये फक्त थोडंफार अपडेट देतो आणि भेटतो आता फोटो बाकी. ओके गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सो अजूनपर्यंत 4 बाईक्स टोटल झाल्यात. एक पहिली डेव्हिलची आहे, सेकंड माझा छावा, थर्ड आहे विशालची रोमिओ, फोर्थ आहे R15. आता सीन केला माहिती आहे का, सकाळ आम्ही ना 5 जण आहे. 2, 3, 4 आणि पाठी 5. पण या 5 जणांमध्ये कॉमन गोष्ट काय माहिती आहे का, तिघांचं नाव विशाल आहे. हा विशाल शेलार, तो विशाल आपला टाकल्या, आणि एक विशाल आहे तो R15वरती आला आहे. जरा डेंजर सुरुवात झाली आहे, कारण की विशाल नावाची पोरं मला बिलकुल आवडत नाही. स्पेशली हा 5चा टाकल्या. हे दोघांचा तर मला इश्यू नाही, पण ह्या टाकल्याचा इश्यू मला. ह्या टाकल्यामुळे मला विशालला नाव जरा भीती वाटते. संडे म्हटलं तर भाई राईड असं झालं ना, तर मॅन्डेटरी गोष्ट झाली. 4 वर्ष आधी जर मला संडेचा प्लॅन विचारेल ना, तर माझ्या डोक्यात एकच असायचं की एक तर क्रिकेट तरी खेळू, अदरवाईज आराम तरी करू पूर्ण दिवसभर, कारण की अख्खा आठवड्याभर काम केलं आपण. आपली 2-3 वर्ष असे झालेत ना की संडे म्हटला की भाई मला एकच डोक्यात येतं, ते म्हणजे राईड. संडेला निघाल्यावरती ना जी किक बसते ना सकाळ ती किक कुठल्याच गोष्टीत नाही भाई. आला आपला वाकडा तेकडा ब्रिज आहे आय लव्ह राबोडी. आपण इकडनं येतो, बट माजुड्याला होतं म्हणून बाहेरनं आलो. त्या ब्रिजवर मी एक किस्सा ऐकला. कालच कोणतरी मला बोललं की कोणतरी हा लेन मारताना स्पोर्ट्स बाईकवाला ना R15 होती का काय होती मला आयडिया नाही, पण कुठली तरी गाडी होती बोलला. तो लेन मारताना इथं पडला मजबूत आणि ढोपरे सोल पाठवून घेतला त्याने. आणि त्याची चुकी नव्हती, चुकी होती ट्रकवाल्याचीच. ट्रकवाल्या चुकीमुळे तो वाटतं पडला. रस्ता तो खालती कळव्याला, पण कळव्याला तर आपला मेटअप पॉईंट नाही आहे. सो आपण ब्रिज घेऊन सुसाट जाऊ शकतो पुढे. बाकी तुम्ही ऑब्झर्व केलं तर असेलच, नॉर्मली माझ्या संडे राईडची सुरुवात असते ना, म्हणजे ब्लॉगची सुरुवात ती अशी लाईटली असते. म्हणजे मॉर्निंगची टेक घेऊन ना मी शांत असतो पूर्ण, कारण की ना मी पद्धतशीर झोपेतून उठून आलो असतो. बट आज तुम्ही गोष्ट ऑब्झर्व केली असेल ना की मी स्टार्टिंगपासून एनर्जेटिक आहे, कारण की मी रात्रभर झोपलोच नाही आहे. आम्ही रात्रभर मी रॉन आणि अथर्व टाईमपास करत होतो अथर्वच्या घरी. म्हणून मी आज तुम्हाला स्टार्टिंगपासूनच ना जरा एनर्जेटिक वाटत असेल. बट हेच आता रिव्हर्स होणार येताना. आता येताना मी पूर्ण झोपेत असणार. बट ठीक आहे, त्याला असं लांबताना चाललं आहे. बाय द वे आजचं लोकेशन तर मी सांगितलंच नाही कुठं चाललं आहे. आज आपण जात आहे बाप्पाच्या दर्शनाला. महडच्या गणपतीला आपण दरवर्षी जातो. यावर्षी तर सुरुवातीपासून मी 2025ला मी अजूनपर्यंत तर गेलो नाही. तर तुम्हाला तर माहिती आहे आज आहे संडे, आणि आज असा तसा संडे नाही आहे. आज आहे इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच. सो ही मॅच तर मी मिस करू शकत नाही, आणि वरून त्यात आहे संडे. सो माझ्याकडे चान्स आहे पूर्ण मॅच बघायचा. आणि मॅच चालू होणार आहे दुपारी 2:30 की 2 वाजता काहीतरी. निघायचं चलो JNPT थांबू. लेट्स गो. आम्ही तिथून सकाळच फायर आहे भैया. तुला माहिती आहे का, मी राईडला ना प्रत्येक राईडला अमित बोला, डेव्हिल बोला, बन्सी बोला, असे 3-4 नमुने आहेत ना, त्यांची नावं का घेतो माहिती आहे का सारखी. ती नसतील आले ना तर भाई राईडला ती जास्त एवढी मजा येत नाही. येते नाही अशी नाही, बट सीन कसं प्रत्येक जणांना वेगवेगळे कॅरेक्टर प्ले करत असतो राईडला. आता फर्स्ट वन म्हणजे अमित तर भाई मोस्टली टाईम तर लीडच करत असतो, कारण की तो पुढे असतो सगळ्यात. तर अमित लीडला असला, डेव्हिल पार्टी एंडला असता तर मला टेन्शन नसतं, मी पुढे मागे खेळू शकतो. अरे अमित जरा होल्ले होल्ले चलो मोहे साजना,
हम भी पीछे है तुम्हारे, डालो डालो जरा, ओले ओले चलो मोहे साजना, हम भी पीछे है ना तुम्हारे. अमित आला की हीच मजा आहे भाई, पळवा पळवी डायरेक्ट. अमित असला की भाई मला कुठल्याच राईडला ॲव्हरेज भेटत नाही मला माझ्यासारखा. हा पळवला की मी याला पाठून पळवतोच. ओके, सो सेकंड मीटअप पॉईंट म्हणतो निघालो. सेकंड मीटअप पॉईंट आपला भेटला तिकडे रोशन. तो आता टोटल झाले टोटल 7 बाईक. सगळ्या पुढे गेल्या, सगळ्या सांगितलं पुढे जायला मी पाठवून, कारण की कॅमेरा लावायचा तुम्ही पाठी थांबलो. बट आता हा व्ह्यू चेकआउट करा, काय व्ह्यू आला आहे, खतरनाक. सकाळची मॉर्निंग राईडची खरी मजा म्हणजे हा व्ह्यू. काय व्ह्यू दिसतोय यार, क्लास. उजेडना प्रॉपर 10-15 मिनिटांनी होईल, बट सनराईजसाठी आपला थांबावं लागेल. सनराईज लगेच नाही होणार. तर 7:30पर्यंत आता पोचणार बाप्पाच इथे. तर मस्त पद्धतशीर दर्शन होईल, गर्दी बिर्दी काहीच भेटणार नाही. दर्शन करू, सकाळी मस्त ब्रेकफास्ट करू आणि 8-8:30पर्यंत कल्टी मारू. आणि जर 8-8:30ला निघतोच आहे तर मग अजून एक प्लॅन आहे आमच्या माझ्या डोक्यात. लेट्स सी. आणि एवढं परफेक्ट वेदर आहे ना तर राईड करला. हलकी हलकी ना थंडी वाजते ना, असं नाही. मी घरातून निघालो ना त्या ठाण्याला टेम्परेचर होतं जवळपास 28 to 30च्या आसपास. आणि दरवेळेस ना असं होतं, ठाण्यातून निघताना मला ना गरमी पूर्ण प्रॉपर गरम फील होत असतं. म्हणून मी जास्त ना विंटरचे कपडे घेत नाही. पण जसं मी ठाण्यातून बाहेर निघतो, जसं पनवेल सोडतो ना कुठे जायला, पनवेल नंतर फटांग थंडी वाजायला लागते. आणि आज तेवढा घाई गडबडीत निघालो ना, मी काहीच नाही कॅरी केलं. एक्स्ट्रा ग्लव्स पण नाही कॅरी केले. बिचारा रॉन पाठी कापतोय. रोज मी ग्लव्स आणतो, फक्त बॅगेत असतात माझ्या टॉप बॉक्समध्ये, कधी वापर करत नाही. आज नेमका वापर झाला असता त्याचा, पण आज मी नेमके काढून ठेवलेत ते. चलो, शेडिंग टोल नाका 6:49 ऑन टाईम चालू आहे प्रॉपर. आपण ह्या टायमाला ना तुम्हाला इथे फक्त लॉंग ट्रिपवालेच मेंबर भेटणार. म्हणजे इथून गोवाला वगैरे जाणारे, कर्नाटक साईड जाणारे 7 वाजता एवढं लवकर कोण इथे येत नाही. शेडिंग टोल नाकाच्या आसपास येतात ते सगळे 8-8:30 नंतरच. शॉर्ट राईडवाले, लोणावळा-बिनावळवाले. आणि आमच्यासारखे डेडिकेटेड रायडर दिसतील शॉर्ट राईड असून पण 7 वाजता आम्ही शेड्यूल टोल नाका क्रॉस करतोय, कारण की घरी लवकर जायचे ना, जरा काम आहेत. वाव, फॉग पण आता येते हळूहळू. हई चावते थंडी, गुलाबी थंडी चावायला लागली आता. मी तरी ठीक आहे, रायडिंग जॅकेट आहे. रायडिंग जॅकेटचा असं पण काही यूज नाही थंडीच्या ह्याच्यात, बट स्टील जे प्रोटेक्टर आहेत ना ते थोडेफार प्रोटेक्ट करतात. हवा पास करत नाही आतमध्ये. पाठी टाकल्या तर पुन्हा जाम झालाय. नाम तुझे घेता देवा होई समाधान. ॲक्च्युली ना अख्खा ग्रुप माझा पुढे गेलाय. मीच आपला 40-50 करत आले. ते त्याचं रिझन म्हणजे थंडी. आणि थंडी वाढतच चालली आहे हळूहळू. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान. तुम्हाला अष्टविनायकची यात्रा करायची असेल ना, 8 गणपतीची जी आपल्या महाराष्ट्रामध्ये येत्या, तर सगळ्यात पहिल्या गणपतीची यात्रा ना तुम्हाला महडची गणपतीची करावी लागते तिथीनुसार. देन पूर्ण गणपती करून येऊन परत एंड पण तुम्हाला महडच्या बाप्पाची इथेच करावा लागतो. माझं पण ना विचार चालू आहे अष्टविनायक राईडचे, बट ना मला ते 1 दिवसात मारायचे आणि 1 दिवसात पॉसिबल नाही आहेत ते. मला काय सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनी प्लॅन बनवून झाले असेल. मी पण स्वतः प्लॅन बनवला, माझ्या पण त्या प्लॅननुसार बसत नाही आहे. मी किती पण घासली तरी, बट स्टील ना मला माझं एक चूल आहे की मला ना 1 दिवसात अष्टविनायक गणपती करायचे. आणि असं नाही की बाहेरून मी लगेच दाखवून तुम्हाला लगेच कल्टी मारणार. प्रॉपर आतमध्ये पाया पडून येऊन
हा बघा, हा लेफ्ट जातो माथेरानला. ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांना सांगतोय, सरळ वरती माथेरान साईड. हा बघा, आता हा रस्ता जातो टुवर्ड्स पाली, म्हणजेच खालापूरचा राईट. हा इकडनं सरळ पाली साईडला रस्ता जातो. हा इकडनं मग भरपूर वेळा गेलोय, पण रिस्क आहे तो रोड, तर अवॉइड करा. आता काय आपला सरळ मस्त झाला रस्ता, ओल्ड मुंबई गोवा हायवे, तिकडनंच जात जा. इकडनं नका आतमध्ये पण, कारण की भरपूर स्टोरी ऐकल्या तिथलं मी. तिकडे जे गाव आहेत ना छोटी छोटी, तिकडे किडनॅपिंग, मारामारी, लुटालुटी भरपूर झालेत रायडर्ससोबत स्पेशली. चलो, हा राईड घेऊन जायचा आपल्याला महड अष्टविनायक. आपल्याला पार्किंग VIP आहे रे. महडचे तर भरपूर गोष्टी चांगल्या आहेत, त्यातली एक गोष्ट म्हणजे ही नाश्ता भाई. लाईनीत सगळी दुकान आहेत ब्रेकफास्टची. गर्दी बघितली तिकडे दिनं, तोपर्यंत दर्शन घेऊ मस्त. गाडी इथंच असू दे, लॉक करायला लागेल फक्त टॉप बॉक्स. ह्या एरियात ना ॲक्च्युली आल्याला फुल प्रसन्न आणि फुल असं बोलतात ना, वेगळीच एनर्जी येते आतमध्ये. परफेक्ट 8-10 झालेत. निघतात आम्ही महडच्या बाप्पाच्या इथून. दर्शन इकडे तर मस्त पद्धतशीर झाले, कारण की गर्दी नव्हती एवढं सकाळ. जसं की बोललो मी 8:30 नंतर गर्दी चालू होती इथे. आता जाऊ ब्रेकफास्टला. अमितला एक स्पॉट माहिती आहे मिसळसाठी, ते ब्रेकफास्ट करू आणि पुढची जर्नी कंटिन्यू करू. बाकी बघा, इथे प्रसाद बिसाद घ्यायचा असेल तर साईडलाच आहे. प्रसाद घेऊ का रे जरा? पण जरासा प्रसाद घेतो. इथे पण नाश्ता आहे चांगले स्पॉट, पण अमित बोलते खाली करू, तर त्याला कुठेतरी माहिती आहे, सो जाऊ. $765. टायर बघ ना कसला आहे. XR भाग भूंग भाग भूंग. सेक्सी रोड आहे विंचू, आपण इथून का नाही येत? एक मी इकडनं येतो. हा का, आपण ते पनवेल तिथे या साईडला जातो. येताना पण हा रूट आहे. हा मग येताना मग मी तेच मगाशी बोलवतो ना, मीटअप पॉईंट जैन पेटी कॅन्सल करायचा होता. तू कॅन्सल कर तिकडचं आणि इकडचं ठेव. हा एवढं हा पाम बीच वाला रोड आहे. पाम बीच वाला इकडे पण पाठी असा वेळ तिकडे घरी घरी
चला जा मारला मालवणला नाही आलास तू नाही दिसली ना तू फेमस व्हायचा चान्स आहे वरती शूटिंग चालू आहे इकडे ठोक म्हणा तरी जाऊन डायरेक्ट रॉंग वेला येणार आहे बोलता बघा सो दॅट्स इट पोदडे व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल व्हिडिओला कुठलाही पार्ट आवडला असेल संडे ब्रेकफास्ट राईट तुम्ही जर एन्जॉय केले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मराठी मोटर ब्लॉगिंग चॅनलला भेटूया आता नेक्स्ट संडे राईटच्या व्हिडिओमध्येच तोपर्यंत टिल देन टेक केअर बाय बाय राईट सेफ अँड ऑलवेज मूव्ह जर नवीन असेल चॅनलवर जुन्या व्हिडिओ जाऊन चेकआउट करा तुम्हाला पण संडे राईडमध्ये इंटरेस्ट असेल तर मला DM करा इंस्टावरती हा माझा इंस्टा ID आहे तुम्हाला मी ग्रुपमध्ये आपल्या ॲड करतो आपल्या ग्रुपमध्ये नवीन नवीन राईडचे अपडेट येत असतात चलो पीस आउट वाईट झालेलं 1 2 3 1 2 3 टाकल्या ए लव काय डुलक्या खातोय टाईट मेंबर डुलक्या काय खातोय मग डुलक्या खातोय मग बोल ना डुलक्या खाते हा बोल ना काय बोलतोय